नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10वीच्या एक्झाम मध्ये मार्च 2022 ला आलेला वर्ड प्रॉब्लेम पहिल्या चॅप्टरचा आहे. काय म्हणते पहा. द पेरिमीटर ऑफ अन आयसोसिलस ट्रायंगल. पहिल्यांदा पेरिमीटर म्हणजे काय असते? सर्व साइड्सची बेरीज. आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे काय असते? ज्या ट्रायंगलचे दोन साइड सारखे असतात त्याला आपण काय म्हणतो? आयसोसिलस ट्रायंगल. इज त्या ट्रायंगल आयसोसिलस ट्रायंगलचा पेरिमीटर किती आहे? 24 सेंटीमीटर. म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइडची बेरीज किती आली? 24 असं ते दिलेलं आहे. द लेंथ ऑफ द कॉन्ग्रंट साइड्स. कॉन्ग्रंट साइड्स म्हणजे जे दोन साइड सारखे आहेत त्यांना कॉन्ग्रंट साइड म्हणतात. द लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड इज 13 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द ट्रायंगल. तर पहिल्यांदा आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे काय आपण पाहिलंय? ज्या ट्रायंगलचे दोन साइड सारखे असतात त्याला आपण आयसोसिलस ट्रायंगल म्हणतो. त्या दोन साइड्स विषयी आणि तिसऱ्या साइड विषयी रिलेशन दिले. तर पहिल्यांदा पहा, हे आपण एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे ज्याच्यामध्ये की एक साइड एक्स आहे आणि दुसरी बी साइड एक्स आहे. म्हणजे हे दोन कॉन्ग्रंट साइड झालेत आणि हे बेस आहे समजा थर्ड साइड. तर फ्रॉम गिवन कंडिशन्स पहिल्यांदा आपण लिहिलंय x इज इक्वल टू लेंथ ऑफ टू इक्वल साइड्स आणि y इज इक्वल टू लिहिलंय लेंथ ऑफ थर्ड साइड. फ्रॉम गिवन कंडिशन पहिली कंडिशन, हे पेरिमीटर म्हणजे 24 सेंटीमीटर दिले. पेरिमीटर म्हणजे सगळ्या तिन्ही साइडची बेरीज. तर तीन साइड कोणते कोणते? x प्लस y म्हणजे ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड किती आहे? 24 सेंटीमीटर. x प्लस x काय होणार आहे? 2x प्लस y ला प्लस y इज इक्वल टू 24. याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड कंडिशन काय म्हणतो आपण पहा. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रंट साइड. लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड. कॉन्ग्रंट साइड म्हणजे जे दोन साइड सारखे आहेत त्याला कॉन्ग्रंट साइड म्हणतात. म्हणजे त्याची लेंथ काय घेतलेली आहे आपण? x. तर x इज म्हटल्याच्या नंतर इज इक्वल टू साइन आलंय 13 सेंटीमीटर लेस म्हणजे -13. कशामधून? ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. त्या ट्रायंगलच्या बेसला काय घेतलं आपण? y. ट्वाइस म्हणल्यानं 2y. मग x इज इक्वल टू 2y मायनस 13 प्लस 2y इकडे आल्याच्या नंतर मायनस 2y म्हणजे x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 13. याला इक्वेशन नंबर 2 दिले. आता ऑब्झर्व करा, इक्वेशन 1 मध्ये समजा आपल्याला y ला एलिमिनेट करायचं आहे तर कोएफिशिएंट सारखे लागणार आहेत. तर इथं y चं कोएफिशिएंट 1 आहे आणि इथं y चं कोएफिशिएंट काय? 2. तर इक्वेशन 1 ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर आपलं काय होणार आहे? इक्वेशन 1 मध्ये y चं कोएफिशिएंट 2 होणार आहे. तर आपण काय करणार आहोत? टू एलिमिनेट y मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स 2 न 2 ला मल्टिप्लाय केल्याने 4x प्लस 2 गुणिले y 2y इज इक्वल टू 24 गुणिले 2 48. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ला जर ऑब्झर्व केलं तर हे इथं -2 आहे आणि इथं +2 आहे. जेव्हा इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचं साइन अपोजिट असते आपण त्या इक्वेशनची ऍडिशन करतो. तर ऍड इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. तर पहा मग x मायनस 2y इज इक्वल टू -13 हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन आलं होतं आपल्याकडे 4x प्लस 2y इज इक्वल टू 48. तर x प्लस 4x काय होणार आहे? 5x मायनस 2y प्लस 2y कॅन्सल -13 प्लस 48 बिकम्स 35. हे गुणाकारातलं x जर भागाकारात गेलं तर 35 भागिले 5 काय होणार आहे? 7. आता आपल्याला x ची व्हॅल्यू आली. आता x ची व्हॅल्यू कोणत्या बी एका इक्वेशन मध्ये जर आपण ठेवलं तर आपल्याला काय भेटणार आहे? y ची व्हॅल्यू. तर पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय होतं? 2x प्लस y इज इक्वल टू 24. 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडं? 7. तर 2 इंटू 7 प्लस y इज इक्वल टू 24. 2 इंटू 7 14 प्लस y इज इक्वल टू 24 प्लस 14 इकडे गेल्याच्या नंतर -14 y इज इक्वल टू 24 मायनस 14. तर y इज इक्वल टू काय येणार? 10. मग आपल्याला माहित आहे आयसोसिलस ट्रायंगल म्हणले म्हणजे दोन साइड सारखे राहणार. दोन साइड जे सारखे होते त्याला आपण x घेतलंय तर त्या ट्रायंगलचे तीन साइड्स काय होणार आहेत? द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द आयसोसिलस ट्रायंगल आर 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. धन्यवाद.